नमस्कार. राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. येथील सिद्धार्थ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर ऋतू देशमुख होते. प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील, उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुनील मेढे, उपप्राचार्य प्राध्यापक विनोद हिवराळे, प्राध्यापक अनिल वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रणव विठोरे, अंबिका अक्कर, आदित्य साळवे, मिलिंद दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील म्हणाले की भारतीय तत्त्वज्ञानाचे जनक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर पाटील यांनी प्रकाश टाकला. तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉक्टर ऋतू देशमुख यांनी केला. शिक्षकांना समाजाच्या भावना जपता आल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर चारित्र्यशीलता जोपासता आली पाहिजे याची शिकवण शिक्षकांनी दिली पाहिजे. तसेच नव्याचा शोध घेऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिक्षकांनी केले पाहिजे. सूत्रसंचालन दीपाली जाधव यांनी केले. आभार प्राची हिवाळे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी. जर आपण पट उलगडत देशाचे राष्ट्रपती होईपर्यंत जर पाहिलं तर एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला हा विद्यार्थी, त्याचं मूळ गाव तिरुतन्नी, जे तिरुपती बालाजी जवळ आहे आंध्र प्रदेशामध्ये. वडील त्यांचे सरकारी कर्मचारी, आई धार्मिक, परंतु संस्काराचा बाळ घेऊन या मुलाने शिक्षणाची ज्योत हातामध्ये घेतली. प्रारंभीचं शिक्षण त्यांचं तिरुतन्नी येथे झालं. पुढे मात्र हायस्कूलचं शिक्षण घ्यावं म्हणून ते तिरुपती, जे बालाजी संस्थान आहे, त्या बालाजी संस्थानमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. हायस्कूलचं शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुढं घ्यावं म्हणून तो वेल्लोर, हे तिरुपती जवळच असणारा वेल्लोर येथे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं शिक्षण सुरू केलं. हे शिक्षण सुरू करत असताना पुढे उच्च शिक्षणासाठी पुन्हा त्यांनी ठरवलं की आपल्याला पुढे उच्च शिक्षण घ्यायचंय म्हणून उच्च शिक्षणासाठी ते चेन्नई येथे गेले. चेन्नईला त्यांनी उच्च शिक्षणाचा प्रवास केला. 1905 मध्ये ते BA झाले. तत्वज्ञान हा विषय त्यांनी घेतला. BA झाल्यानंतर पुढे त्यांना MA करावंसं वाटलं आणि MA केल्यानंतर ज्यावेळेला त्या काळामध्ये MA करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेत असताना एक प्रबंध विद्यापीठाला सादर करावा लागत होता आणि तो प्रबंध त्यांनी सादर केला. सादर केल्यानंतर त्या प्रबंधातले असणारे जे बारकावे, त्यातले असणारे जे मुद्दे आणि एकूण भारतीय तत्वज्ञानाचा जो आराखडा त्यांनी मांडला, त्यांचे गुरु कॉप हे अतिशय आनंदित झाले की या विद्यार्थ्याने हा प्रबंध या ठिकाणी जो सादर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने अतिशय अचूक स्वरूपाचा आहे. त्यांनी जे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्या मुद्द्यांबरोबरच त्यांनी या मुद्द्यांची उत्तर शोधण्याचाही प्रयत्न केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा प्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला. त्या त्या प्रबंधाचा फार मोठा गौरव, सर्वत्र त्याची चर्चा झाली आणि मग त्या प्रबंधाची एक प्रत लोकमान्य टिळक यांच्याकडे अवलोकनार्थ पाठवण्यात आली. लोकमान्य टिळक त्यावेळेला राजगृहाच्या खटल्यात मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होते. त्यांनी तो प्रबंध वाचला. प्रबंध वाचल्यानंतर त्याने एक विचार केला की भारतीय तत्वज्ञानासारखा अतिशय महान अशा प्रकारचा ग्रंथ लिहिणारा हा विद्यार्थी पुढे जगामध्ये फार मोठा तत्ववेत्ता होऊ शकतो. मित्र, थोडं वैचारिक स्वरूपाचं हे व्याख्यान आहे, त्याच्यामुळे आपण असं दडपण येऊ देऊ नका की हा प्रवास कसा आहे. एक माणूस एक साध्या ग्रामीण भागात जन्माला येऊन देशाचा राष्ट्रपती होतो, त्याचा जो प्रवास आहे तो किती असतो हे या व्याख्यानाच्या माध्यमातून एक 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 पापुद्रांनी तुमच्या समोर उलगडत.
मित्र, लोकमान्य टिळकांचे हे उद्गार भविष्यामध्ये खरे ठरले. पुढे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ठरवलं की आता आपल्याला नोकरी करायची. सर्वपल्ली राधाकृष्णन हे डॉक्टर PhD नव्हते, परंतु त्यांना अनेक विद्यापीठांनी डिलीट ही पदवी दिली. त्याच्यामुळे त्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हटलं जातं. यांचं जे नाव आहे ते राधाकृष्णन आणि सर्वपल्ली जे नाव आहे हे त्यांच्या पूर्वजांचं गाव होतं. म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं आडनाव होतं अय्यर. अय्यर हे त्यांचं आडनाव होतं. आणि पुढे मग नोकरी करायची म्हणून त्या चेन्नईला एका प्रेसिडेंट महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सुरू केली. मित्र, त्या महाविद्यालयामध्ये ख्रिश्चन महाविद्यालय होतं आणि ख्रिश्चन महाविद्यालयामध्ये शिकवणारे सगळे शिक्षक हे ख्रिश्चन होते. त्याच्यामुळे त्याचा पेहराव अतिशय वेगळ्या प्रकारचा होता. परंतु भारतीय संस्कृतीचा अमृत प्यायलेला हा हाडाचा शिक्षक याने भारतीय पोशाख परिधान केला आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. ते शिकवत असताना विद्यार्थी इतके तल्लीन व्हायचे की तत्वज्ञानासारखा अतिशय गहन असणारा, भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय गहन असणारा विषय विद्यार्थ्यांना समजून सांगत असताना त्यांचा वर्ग खचाखच भरलेला राहायचा. अक्षरशः विद्यार्थी, बाहेरचे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या वर्गात यायचा. अतिशय लोकप्रिय असा शिक्षक. पुढे या शिक्षकाचा महाराजा महाविद्यालय, या महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राध्यापकाचा पुन्हा हा पदभार घेतला आणि तिथेही ते शिकवायला लागले. शिकवत असताना इतकं तत्वज्ञान त्यांनी सांगत असताना एक विद्यार्थी त्यांना भीत म्हणाला, सर आपण इतके सुंदर आहात, सर आपण इतकं चांगलं शिकवतात, सर आपण खरंच हुशार आहात, मग आपण युरोपला का गेला नाही? युरोपला गेल्यानंतर अनेक तुम्हाला पदव्या मिळतील. डॉक्टर थोडेसे गंभीर झाले. विद्यार्थ्यांनी प्रश्न केला, ठीक आहे तुम्ही म्हणता मी ते ऐकतो, परंतु मी युरोपला जाणार, मी त्या ठिकाणी शिकायला नाही तर शिकवायला जाणार. आणि म्हणून पुढे त्यांचा हा मार्गक्रम सुरू झाला. आणि ज्या महाराजा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी जुल्फिर भुत्तो, त्याच्यानंतर व्यंकयरामन विश्वेश्वरय्यर असे अनेक प्रकारचे, सईद लिंगाप्पा हे विद्यार्थी, जुल्फिर भुत्तो हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले, त्यानंतर एक विद्यार्थी कर्नाटकचा मुख्यमंत्री झाला. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या पदावर सर हे त्या ठिकाणी काम करत असताना ही जी शिक्षणाची अवस्था आहे ती सुद्धा बदलण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि शिक्षक एवढं शिकवतो नाही तर चारित्र्य आणि शील संपन्नता, दयाशील वृत्ती या सगळ्या गोष्टी आणि निरंतर नव्याचा शोध घेण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना तिथपर्यंत त्याने नेलं पाहिजे. आणि आपलं कर्तव्यामध्ये शिक्षकांकडनं कुठलीही कसूर होता कामा नये हे आपण विद्यार्थ्याच्या प्रती ध्येय असतं, आपण समर्पण भाव असतो तो आपला दिलाच पाहिजे. त्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने शिक्षक ठरतच नाही. म्हणून नवे देण्याचा जो अधिकार आहे, नवे देण्याचं काम शिक्षक काय करतो? नवे देण्याचं काम करतो. अर्थात जे नवं चालू आहे ते नवं शिकवण्याचं काम करतो. पूर्वीचं न विसरता हल्ली काय नव्या गोष्टी चालू आहे त्या नव्या गोष्टीची सांगड शिक्षणातून घातल्या गेली पाहिजे. हे शिक्षकाने शिकवलं पाहिजे. शेवटी सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी केली आणि शेवटी शिक्षक दिनाचं गांभीर्य लक्षात आलं आणि ते शिक्षक दिनाची जोड सत्य परिस्थितीमध्ये त्या कथेच्या रूपाने त्यांनी घातली. हे सुद्धा शिक्षकच काम करू शकतो. म्हणून राष्ट्राच्या संदर्भामध्ये, राष्ट्र घडवणीमध्ये आता तुम्ही पाहिलं उपराष्ट्रपती पदापर्यंत गेलेली ही माणसं आपल्याला लक्षात जेव्हा येतात तेव्हा राष्ट्र, कारण या विद्यापीठाला मी फार मोठ्या प्रमाणामध्ये एक वैश्विक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, त्यानंतर जेव्हा पुन्हा त्यांना या भारतीय संविधानामध्ये
जेव्हा 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र राज्यघटना तयार करायची होती आणि या स्वतंत्र राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भारतीय संविधानामध्ये काम करत होते आणि त्याच वेळेला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सुद्धा ते सदस्य म्हणून काम करत होते. म्हणजे अशा पद्धतीचं हे काम करत असताना 1952 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यावेळेला राष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपती झाल्यानंतर उपराष्ट्रपती म्हणून डायरेक्ट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची दिवस सलग 10 वर्ष ते या देशाचे उपराष्ट्रपती राहिले. पुढे कालांतराने 1962 मध्ये ते या देशाचे राष्ट्रपती झाले. मित्र, एवढा महान तत्वज्ञ, प्राध्यापक, शिक्षक, गाढे अभ्यास करणार हे नेतृत्व अशा महान व्यक्तींना खऱ्या अर्थाने मी शतशः प्रणाम करतो. आणि मित्र, या प्रदीर्घ वाटचालीमध्ये शिक्षकासाठी सर्वस्व अर्पण करणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जर विचार केला तर आज शिक्षणाची दशा आणि दिशा काय. मित्र, आज आपण पाहतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्याने प्राशन केलं ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं एक सुभाषित आहे. परंतु आज शिक्षणाची अवस्था काय झालेली. देदान सुटे गिरान, शाळा महाविद्यालय आहे, कायम विना अनुदान. मित्र हो, आमचा पुजारी उपाशी आहे, त्या ठिकाणी या देवाची सेवा करतो. हे विद्येचं मंदिर आहे, या विद्येच्या मंदिरामध्ये आमचा शिक्षक पूजा करतोय, त्याच्या पोटाला अन्न नाही आणि एकीकडे मात्र भरमसाठ त्या ठिकाणी निधीची त्या ठिकाणी वाटत होते. पहा किती शोकात्मक अवस्था झालेली आहे. अरे जो शिक्षक हाडाचा शिक्षक असतो तो कुंभाराप्रमाणे या विद्यार्थ्यांना घडवतो, त्याचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी फुलवतो. त्याच शिक्षकाच्या वाटेला आज या संबंध भारतामध्ये काय अवस्था झालेली आहे. विना अनुदान अतिशय राक्षसी स्वरूपाचं हे धोरण आलेलं आहे आणि या विना अनुदान धोरणामुळे आज शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. खरं जर पाहिलं उच्च शिक्षण कशा पद्धतीचं असावं